4 दिवसाखाली नांदेड येथे महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकार्थ आमचा जो मेळावा ठेवला होता, त्या मेळाव्यासाठी आमचे शिवसेनेचे उपनेते माननीय बबनरावजी थोरात हे नांदेड येथे आले असता काही आमच्यातलेच गद्दार त्यांना भेटण्यासाठी आले असता त्यांना भेटण्याला नकार दिल्याच्या नंतर मनोज यादव यांच्याशी त्या गद्दारांनी अरेरावी केली। अरेरावी करून त्यांना बाहेर काढल्याच्या नंतर बाहेर येऊन मीडिया समोर खोटी बातमी देऊन की आम्ही संपर्क प्रमुखाशी झटापटी केली, हुज्जत घातली, अशा बातम्या जे त्यांनी आज प्रसारित केल्या होत्या। त्यामुळे आज आम्ही तिन्ही जिल्हा प्रमुख भुजंग पाटील, ज्योतिबादादा खराटे आणि माझ्या वतीने आज आम्ही सर्व पत्रकारांना बोलावून जी खरी जी परिस्थिती आहे ते आज सांगितलेली आहे। आणि त्यांनी असंही सांगितलेलं आहे की बबन थोरात यांनी पैसे घेऊन ते पदवाटप केले, असा कुठलाही विषय नाही। पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जिल्हा प्रमुखांनी प्रत्येक तालुका निहाय बैठका ठेवून आम्ही बबन थोरात यांच्याकडे दिली आणि त्याच्यानंतर अंबादास दानवे साहेबांकडे मीटिंग झाली। त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी हे डिक्लेअर केलेले असते, एकटे बबन थोरात त्यांनी हे पद डिक्लेअर केलेले नसून ते सर्वांना विश्वासात घेऊन बोलून हे पद डिक्लेअर केलेले आहेत। त्यांनी जे अपप्रचार केलेला आहे की थोरात साहेबांनी पैसे घेऊन पद वाटले, अजिबात ते चुकीचं आहे। त्यामुळे आम्ही सर्व तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, महानगर प्रमुख या सर्वांना या ठिकाणी पत्रकार परिषदेला बोलून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे।